विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या वर्गातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील जे पहिलं चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन्स, त्या ग्रॅव्हिटेशनमधील जो टॉपिक आहे आपला मास अँड वेट याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला मास म्हणजे काय याच्याविषयी आपण पाहणार आहोत. मास म्हणजे वस्तुमान. ओके, तर त्याची डेफिनेशन पहा. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. की कोणत्याही वस्तूचं वस्तुमान म्हणजे काय असतं की त्याच्यात असलेला द्रव्य संचय, त्याचं मापन होय, त्याला आपण मास असं म्हणतो. त्याचं SI युनिट जर विचारलं तर ते किलोग्रॅम आहे. त्याचं SI युनिट आहे किलोग्रॅम आहे. आणि ही जी क्वांटिटी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे. ओके, ती अदिश राशी आहे. तुम्ही सगळीकडे कुठेही जा, वस्तुमान जे असतं ते सर्वत्र सारखं असतं. कुठल्याही ग्रहावर जा, त्याचं मूल्य बदलत नाही. ओके, म्हणून न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचं एक प्रकारचं गुणात्मक माप आहे. त्याला आपण इनर्शिया असं म्हणतो. गुणात्मक जडत्व, जडत्व म्हणजे काय, इनर्शिया. तर त्याला एक प्रकारच्या वस्तूच्या जडत्वाचं जे गुणात्मक माप आहे. म्हणून जितक्या प्रमाणामध्ये हायर इज द मास, हायर इज द इनर्शिया. जितक्या प्रमाणामध्ये त्याचं वस्तुमान जास्त, तितक्या प्रमाणात जडत्वसुद्धा त्याचं जास्त येईल. त्यानंतरचं नेक्स्ट आहे वेट, मीन्स वजन. त्याची डेफिनेशन पहा. द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज द फोर्स विच द अर्थ ॲट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. ओके, की एखाद्या वस्तूला समजा पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते, त्या बलाला त्याचं वजन असे म्हणतात. ओके, समजा त्या एखाद्या वस्तूचं जे वजन आहे, वस्तुमान आहे, ते आपण यम घेतलं आणि त्यावेळेस तिच्या लावलेला जो फोर्स आहे तो F या चिन्हांतर दर्शवला, तर वेट दॅट इज अ W इक्वल टू F इक्वल टू mg. ओके, त्याच्यातला जो G असतो तो तुम्हाला दिलेला आहे. Gची व्हॅल्यू G इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R स्क्वेअर. ओके, अशा प्रकारे तुम्ही ती व्हॅल्यू वापरू शकतात. तर वजनाचं जे SI युनिट आहे ते आहे न्यूटन. ओके, त्याचं SI युनिट आहे न्यूटन. त्यानंतर ती जी राशी आहे ती एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. ओके, वजन ही एक सदिश राशी आहे आणि बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते त्याच्यामुळे Gची व्हॅल्यू आपण मागे पाहिली की Gची व्हॅल्यू ही वेगवेगळ्या ठिकाणी सारखी नसते, ती वेगळ्याप्रमाणे स्थानानुसार बदलत जाते. म्हणून वस्तूचं जे एखाद्या वस्तुमान मात्र सर्व ठिकाणी एकसमान असतं, परंतु वजन जे आहे ते सर्वीकडे वेगवेगळं राहू शकतं. ओके, पुढचा टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल वेव्स. त्याला आपण गुरुत्वीय लहरी असं म्हणतो. तर तुम्ही समजा पाण्यामध्ये दगड टाकला तर तुम्हाला त्या ठिकाणी लहरी निर्माण झालेल्या दिसतात. एखादी दोरीचे टोकं तुम्ही घेतले आणि जमिनीवरती जर तिला हलवलं तर त्याच्यासुद्धा तुम्हाला लहरी निर्माण झालेल्या दिसतील. अशाच प्रकारे प्रकाशसुद्धा ह्या एक प्रकारच्या लहरी आहेत. प्रकाशसुद्धा एक प्रकारच्या लहरी आहेत. तरंग लहरी आपण त्यांना म्हणतो आणि त्यास विद्युत चुंबकीय तरंग असं सुद्धा म्हणतात. ओके, अशा प्रकारे तुम्हाला लाईट इज द टाईप्स ऑफ वेव्ज कॉल्ड द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. त्याला तुम्ही विद्युत चुंबकीय तरंग असं सुद्धा म्हणतात. अशा प्रकारे तुम्हाला गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, infrared rays, microwaves and radio waves are the all different types of electromagnetic waves. हे सगळे अशा प्रकारचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे एक्झाम्पल्स आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या याच्यावरती लहरी ज्या आपण पाहतो, खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करत असतात. त्याच्या उपकरणांद्वारे आपण त्यांना ग्रहण करत असतो आणि विश्वाबद्दलची संपूर्ण जी माहिती आहे त्या लहरींद्वारे आपल्याला मिळत असते. त्यानंतर तुम्हाला गुरुत्वीय लहरीसुद्धा आहेत, ग्रॅव्हिटेशनल्स. ओके, त्याच्यात तुम्हाला दिलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल वेव्स आर द डिफरंट टाईप्स ऑफ वेव्स. गुरुत्वीय लहरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारात असतात. त्यांना अवकाश काळातील लहरी असं सुद्धा म्हणतात. धिस इज कॉल्ड ॲज वेव्ज ऑफ फॅब्रिक स्पेस ऑफ टाइम्स. ओके, त्याला अवकाश काळातील लहरी असं सुद्धा आपण त्यांना म्हणतो. तर त्यांच्या अस्तित्वाची जी शक्यता आहे ती त्या आईन्स्टाईन नावाच्या शास्त्रज्ञाने 1916 वर्तवली होती. त्यावेळेस त्या लहरी ज्या त्या खूप क्षीण होत्या, त्यांना शोधणं खूप कठीण होतं.
त्या खगोलीय वस्तूंमधून उत्सर्जित केलेल्या ज्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणं वापरलेले होते. त्याच्यामध्ये लिगो नावाचं हे जे उपकरण आहे हे एक प्रमुख महत्त्वाचं उपकरण आहे. त्यानंतर शास्त्रज्ञांनी 2016मध्ये 2016मध्ये आईन्स्टाईनच्या या भाकितावरती एक प्रकारे त्यांनी बरोबर 100 वर्षानंतर, आईन्स्टाईनच्या भाकितानंतर जवळपास 100 वर्षांनी खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या ज्या गुरुत्वीय लहरी आहेत त्यांचा शोध लावलेला आहे. या शोधामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला या शोधामुळे विश्वाची माहिती मिळण्यासाठी एक नवीन मार्ग खुला झालेला आहे. पुढचा टॉपिक आहे फ्री फॉल. त्याला आपण मुक्त पतन असं म्हणतो. तर पृथ्वीचे जे गुरुत्वीय बल असतं ते सगळ्या वस्तूंवरती प्रयुक्त होत असतं, आपल्याला माहिती आहे. एखादी दगड तुम्ही हातामध्ये धरल्यानंतर त्या ठिकाणी त्या दगडावर देखील हे बल प्रयुक्त असतं, परंतु ते विरुद्ध दिशेने आपल्या हाताला त्या ठिकाणी लावलेलं असतं. त्याला आपण एक संतुलित दगड जो आपल्या हातामध्ये असतो त्याच्यावरती एक बल प्रयुक्त असल्याने तो संतुलित असतो आणि तो स्थिर असतो. आपण जर समजा हातातून सोडून दिला तो दगड तर त्याच्यावर केवळ गुरुत्वीय बलच कार्यरत असतं, त्याच्यामुळे तो दगड खाली पडतो. अशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्हाला दगड खाली पडत असल्यानंतर त्याची डेफिनेशन तुम्हाला दिलेली आहे आता की व्हेन एव्हर an object moved under the influence of the force of gravity along its set to be falling freely. की जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्याला गतीला आपण एक प्रकारे मुक्त पतन, फ्री फॉल असं म्हणत असतो. म्हणजेच दगडाचं हे एक मुक्त पतन होत असतं. आरंभीचा वेग त्यावेळेस 0 असतो आणि त्या कालावधीनुसार तुम्हाला गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो आणि पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे त्या वस्तूला विरोध होत असतो आणि त्याच्यावरती प्लावक बल जे आहे एक प्रकारचं ते कार्यरत असतं. त्याच्यावरती प्लावक बल कार्य करत असतं. त्यामुळे निर्वातात ह्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या फक्त निर्वातामध्ये शक्य आहेत. लक्षात ठेवा, निर्वातामध्ये फक्त शक्य आहेत. पॉसिबली व्हेन द व्हॅक्युम्स, फक्त निर्वातात त्या शक्य आहेत. मुक्त पतनाचा जर तुम्ही वस्तूच्या जमिनीवर पडताना वेग जर पाहिला तर त्यावेळेस लागणारा जो कालावधी आहे त्याच्यात न्यूटनचे जे 3 सूत्र होते, मागच्या वर्षी तुम्ही शिकलेले आहात न्यूटनचे समीकरणं, त्यावेळेस त्याच्यामध्ये मुक्त पतनासाठी त्वरण जे आहे ते ए आणि जी याच्यामध्ये आपल्याला घेणार आहोत. त्याच्या सुरुवातीचा वेग आहे u = 0. हा सुरुवातीचा वेग त्या ठिकाणी असणार आहे. मग आपल्याला जे पहिलं समीकरण आहे की त्याच्यात न्यूटनचं जे गतिविषयक पहिलं समीकरण आहे v = u + at, हे जे समीकरण आहे त्याच्यात जर तुम्ही u ची व्हॅल्यू जर 0 घेतली आणि एच्या ठिकाणी जर समजा g लिहिला तर तुम्हाला त्या ठिकाणी हे समीकरण मिळतं v = gt. हे झालं तुमचं पहिलं समीकरण. त्यानंतर दुसरं जे न्यूटनचं गतिविषयक समीकरण आहे s = ut + 1/2 at². याच्यामध्ये जर u ची व्हॅल्यू 0 घेतली तर हा पूर्ण 0 येईल. त्यानंतर एच्या ठिकाणी जर तुम्ही g घेतला तर तुम्हाला हे समीकरण त्या ठिकाणी मिळतं s = 1/2 gt². अशा प्रकारचं नंबर 2चं समीकरण त्या ठिकाणी मिळतं. त्यानंतर तुम्हाला न्यूटनचं तिसरं समीकरण आहे v² = u² + 2as. u ची व्हॅल्यू आहे 0. त्यानंतर एच्या ठिकाणी आपण g घेतला तर त्याच्यानुसार तुम्हाला हे समीकरण v² = 2gs. अशा प्रकारे गतिविषयक समीकरणामध्ये तुम्ही त्याचा वापर करत असताना जीचे मूल्य व एखादी वस्तू जर वरती फेकत असाल तर जीच्या ऐवजी निगेटिव्ह जी असं आपल्याला गृहीत धरावं लागेल, कारण त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेने असतं. जीचं परिणाम तेवढं असेल तरी त्वरणामुळे दगडावर वेग हा वाढत नसून तो कमी होत जातो. त्याच्यामुळे ती आपल्याला निगेटिव्ह ही घ्यावी लागेल. पुढचा टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. त्याला तुम्ही गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. तर त्याची तुम्ही सुरुवातीला मागच्या वर्गामध्ये त्याच्या संदर्भात ऊर्जेच्या संदर्भात व्याख्या आपण पाहिली होती की द एनर्जी स्टोअर्ड इन ॲन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑफ स्टेट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. की
वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते त्याला आपण स्थितीज ऊर्जा असे म्हणतो. ही जी ऊर्जा असते तुम्हाला ती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूंची गुरुत्वीय जी स्थितीज ऊर्जा आहे ती तुम्हाला mgh, ओके, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा तुम्हाला mgh या सूत्राने ती मिळू शकते. त्याच्यामध्ये एच हे जे मूल्य आहे ते त्रिज्येच्या अगदी तुलनेने अगदी कमी असतं. जीचं जे मूल्य आहे आपण ते स्थिर धरू शकतो आणि त्या सूत्राने आपण ती व्हॅल्यू काढू शकतो. जी एचचे जर मूल्य अधिक असेल तर जीचे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जातं आणि वस्तू समजा पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना जीचे मूल्य हे 0 असतं व वस्तूवर समजा पृथ्वीचे जे गुरुत्वीय बल आहे ते कार्य करत नाही. त्यामुळे वस्तूची जी गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा आहे ती 0 घेणं हे अधिक सोयीचं असतं. त्याच्यामुळे त्याहून कमी जर घेतल्यास त्याच्यात तुम्हाला स्थितीज ऊर्जा 0 अधिक अर्थात ऋण घेतली जात असते. त्याच्यानुसार वस्तूच्या पृष्ठभागावरून एखाद्या एच उंचीवर असताना एच उंचीवर जर तुम्हाला असेल एखादी वस्तू तर त्याची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जी आहे ती या सूत्राने निगेटिव्ह जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच, त्याच्यामध्ये एम इज द मास ऑफ द अर्थ अँड आर इज द रेडियस ऑफ द अर्थ, अशा प्रकारे ती घेतली जाते. पुढचा टॉपिक आहे एस्केप व्हेलॉसिटी. ओके, त्याला मुक्तिवेग असं म्हणतो आपण. जसा एक चेंडू जर वरती तुम्ही फेकला आकाशामध्ये तर त्याच्यावरती गुरुत्व त्वरण कार्यरत असतं. तो एका विशिष्ट उंचीवर जातो आणि त्याची जी वेग आहे तो 0 झाला तिथून तो खाली यायला सुरुवात होते. ओके, मग अशा प्रकारे v² इक्वल टू u² प्लस 2s या न्यूटनच्या 3ऱ्या नियमाप्रमाणे त्याचा जो अंतिम वेग आहे v, त्याचा अंतिम वेग जो v आहे तो जर तुम्ही 0 घेतला आणि एची व्हॅल्यू जर निगेटिव्ह जी घेतली तर तुम्हाला त्या व्हॅल्यू जर पुट केल्या त्या इक्वेशनमध्ये तर तुम्हाला त्याची व्हॅल्यू ही s इक्वल टू u² अपॉन 2g, ही चेंडूची जी उंची आहे मॅक्झिमम हाईट, ओके, चेंडूची कमाल उंची तुम्हाला काढू शकतात. मग चेंडूच्या सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. याचं कारण सुरुवातीचा वेग जितका जास्त असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार हा करू शकेल व तो जास्त जाऊ शकेल. मग जीचं जे मूल्य असतं ते पृष्ठभागापासून उंचीनुसार कमी होत जातं. आपण मागे पण पाहिलेलं आहे, उंचीवर गेल्या चेंडूवरील जे पृथ्वीचं जे आकर्षण कमी होत जातं आणि त्याच्यामुळे त्याच्या चेंडूचा आरंभीचा जो वेग आहे तो वाढवत तुम्ही जर गेले तर अधिक उंच गेल्यानंतर एका विशिष्ट आरंभीचा वेग असा असेल की त्या ठिकाणाहून चेंडू हा खाली यायला सुरुवात होते. त्यावेळेस त्याच्यावर वेगाने वर फेकलेला जो चेंडू आहे तो पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावरती मात करू शकेल व तो परत फिरणार, तो परत पृथ्वीवर पडणार नाही. अशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की जो एस्केप व्हेलॉसिटी जी आहे की आरंभ वेग जो आहे तर आरंभ वेग ही असताना आरंभ वेगाच्या या मूल्यामध्ये आपण एक त्याला विशिष्ट मूल्यास एक प्रकारचा मुक्तिवेग असं आपण त्याला म्हणू शकतो. लक्षात, कारण त्या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊ शकते आणि मुक्तिवेगाचे हे सूत्र तुम्ही जो ऊर्जा अक्षयतेचा नियम पाहिला होता मागच्या वर्षी त्याचा वापर करून सुद्धा तुम्ही काढू शकतात. त्याच्यामध्ये त्याची एक प्रकारची डेफिनेशन सारखं तुम्ही त्याला म्हणू शकतात की याच्यात की इफ वी कीपिंग इन्क्रीज द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉल इट विल रीच लार्जर अँड लार्जर हाईट्स अँड अबाव द पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी. एका विशिष्ट व्हेलॉसिटीपर्यंत तो जातो ऑन द बॉल्स अँड द बॉल एबल टू ओव्हरकम द डाउनवर्ड पूल बाय द अर्थ अँड द एस्केप the earth forever and will not fall back on the earth. This velocity is called as escape velocity. तर सुरुवातीपासून उंच गेल्यानंतर त्याच्यावरती पृथ्वीचं गुरुत्वीय आकर्षण बल मात करू शकेल व परत तो त्या ठिकाणी पृथ्वीवर पडणार नाही आणि आरंभीच्या या वेगाला आपण विशिष्ट मूल्याला एक मुक्तिवेग अशा प्रकारे म्हणू शकतो. अशा प्रकारे गुरुत्वाकर्षणाचे बल हे अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असल्यामुळे ते जे बल आहे ते अनंत अंतरावर 0 होतं. म्हणजेच वस्तूला त्या बलापासून
मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावं लागतं, म्हणजेच वस्तू अनंत अंतरावर जाऊन त्या ठिकाणी ती स्थिर जी आहे ती होऊ शकते. अनंत अंतरावर गेल्यानंतर ती वस्तू त्या ठिकाणी स्थिर होते. दॅट इज द ऑब्जेक्ट विल कम टू रेस्ट इन द फायनाईट डिस्टन्स विल स्टे देअर. आणि त्या ठिकाणी जाऊन ती वस्तू स्थिर ही होत असते. मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.